थांबा थांबा थांबा, व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही कधी ऐकलं असेल कुटुंबासोबत ट्रिप म्हणजे डबल खर्च आणि लहान मुलं असली की ट्रिपल टेन्शन. पण आम्ही 3 मोठी माणसं आणि एक लहानगी मुंबई ते त्र्यंबकेश्वर आणि नाशिक संपूर्ण ट्रिप केली फक्त 4,693 मध्ये. आणि हे कुठलंही टुरिस्ट पॅकेज नाहीये आणि कुठलं स्पॉन्सरशिप सुद्धा नाहीये. हा आमचा स्वतःचा रिअल खर्च आहे. पण इथे एक ट्विस्ट आहे. आम्ही यामध्ये 2500 रुपये कसे वाचवले ते मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. पण सेव्हिंग कुठे झाली हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल. तर आधी आपण बोलूया प्रवासाबद्दल. मुंबई ते नाशिक आम्ही ट्रेनने जाणं सर्वात स्मार्ट निर्णय होता का? चला तर मग पाहूया. तर इथेच आमचं सगळ्यात पहिलं सेव्हिंग झालेलं आहे. कारण की लहान मुलांसाठी सीट घेतली नव्हती आम्ही. 5 वर्षाच्या खालच्या मुलांसाठी ट्रेनचा ट्रॅव्हल फ्री असतो. त्यामुळे कीर्तना ही माझ्या मांडीवरच बसलेली होती. तर पहिला आम्ही केला लोकलचा ट्रॅव्हल पनवेल टू सीएसटी, ज्यामध्ये आम्हाला 3 जणांचा खर्च आला 60 रुपये. त्यानंतर आम्ही सीएसटी टू नाशिक पर्यंत केलेली गीतांजली सीसी ट्रेन, ज्यामध्ये आम्हाला 3 जणांचा खर्च आला 1253 रुपये. त्यानंतर आम्ही ट्रेन मध्ये थोडासा नाश्ता आणि पाण्याची बॉटल घेतली होती, ज्याचा आम्हाला खर्च आला 90 रुपये. तर ह्यामध्ये आमची जी पहिली सेव्हिंग झालेली आहे ती कीर्तनाच्या तिकीटवर. कारण की कीर्तनासाठी आम्ही सीट बुक केलं नव्हतं, तर अशा प्रकारे आमचे 417 रुपये तिथे वाचलेले आहेत. तर आम्ही घरून थोडा नाश्ता पॅक केला होता, त्यामुळे ट्रेन मधलं जेवण टाळलं. फक्त थोडासा नाश्ता केला होता आम्ही आमच्या स्वतःसाठी, पण कीर्तनासाठी आणि आमचा जो जेवणाचा खर्च होता तो इथे वाचलेला आहे. कारण की आम्ही घरूनच दशम्या घेऊन गेलेलो. त्यानंतर जेव्हा आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलो तेव्हा आम्हाला जायला डायरेक्ट बस होती 254 नंबरची, जिने आम्हाला सोडलं नाशिक टू त्र्यंबकेश्वर 210 रुपयात. ते पण तिघांचा हा खर्च आहे. आता सगळ्यात मोठी सेव्हिंग आमची इथे झाली अशी की आम्ही मंदिराच्या बॅक साईडला हॉटेल बुक केलं होतं. तर मंदिराच्या आसपासचे जे हॉटेल असतात ते स्वस्त असतात असं मी बोलत नाही, ते महागच असतात. पण तुम्ही जर थोडं स्मार्ट बुकिंग केलं तर तुम्हाला स्वस्तही भेटून जातील. तर आम्ही मंदिराच्या पुढच्या किंवा साईडच्या बाजूला बुक न करता केलं बॅक साईडला, जिथे आम्हाला भेटून गेलेलं लकीली एक गेस्ट हाऊस, जे आम्हाला भेटलं 2100 रुपयामध्ये. तर हे 2 BHK तुम्ही बोलू शकता एक हाऊस, गेस्ट हाऊस होतं, ज्यामध्ये डबल बेड होते, ज्यावर 4 जण आरामशीर झोपू शकत होते. तर अशा प्रकारे आम्ही तो कीर्तनासाठी स्पेशियस असा रूम 2100 मध्ये बुक केला. तर इथे मी तुम्हाला एक स्मार्ट टिप सांगेल. जर तुम्ही हॉटेलमध्ये असाल किंवा कोणत्याही गेस्ट हाऊस मध्ये असाल तर त्यांना पहिले विचारून घ्या की एक्स्ट्रा मॅट्रेसेसचे पैसे लागतात का, किंवा जर 1 BHK सारखा रूम असेल तर तिथे एक्स्ट्रा पर्सन ठेवल्यावर काही एक्स्ट्रा चार्जेस लागतात का. हे स्मार्ट टिप तुमच्यासाठी आहे, तर हे नक्की विचारून घ्याल बुकिंगच्या आधी. म्हणजे सेकंड रूमची सेव्हिंग झालेले 1200 रुपये. जर आम्ही सेकंड रूम बुक केली असती तर आमचे हे 1200 रुपये गेले असते, जे आम्ही इथे वाचवलेले आहेत डबल शेअरिंग रूम घेऊन. त्र्यंबकेश्वर मध्ये पोहोचल्यानंतर घेतलं महादेवांचं दर्शन. तर महादेवांचं दर्शन घेण्याआधी आम्ही जो पुष्पहार नेला होता त्याचा खर्च होता 100 रुपये. तुम्ही एखादा फूल किंवा छोटासा एक फुलांचा गुच्छ वगैरे घेऊन जाऊ शकता. बाहेर बऱ्याच प्रकारच्या व्हरायटी वाले जे बंच असतात किंवा ज्या टोकरी असतात त्या तुम्ही घेऊ शकता. तर आम्हाला इथे 100 रुपये खर्च आलेला आहे. त्यानंतर दर्शन झाल्यानंतर आम्ही केलेलं जेवण. त्या जेवणाचं आम्ही घेतलेली थाळी, जी सात्विक थाळी होती. तर आम्ही इथे घेतलेल्या 3 थाळ्या. कीर्तनासाठी आम्ही थाळी घेतली नव्हती, तिला माझ्याच बरोबर आम्ही बसवलो होतो. सो आमचा तोही खर्च इथे वाचलेला आहे. तर आमच्या 3 थाळ्यांचा खर्च इथे होता 480 रुपये. तर अशा प्रकारे पूजा साहित्य 100 रुपये, लंच थाळी 3 जणांची 480 रुपये, आणि जेवण झाल्यानंतर आम्ही रिक्षाने रूम पर्यंत आलेलो, कारण की खूप ऊन होतं. सो आम्ही रिक्षा केली होती. आयडियली ते अंतर 5 मिनिटाचंच होतं. आम्ही चालत सुद्धा येऊ शकत होतो, पण उन्हामुळे आम्ही ते थोडं टाळलं. प्लस इथे अजून एक रिक्षाची टीप अशी राहील की तिथे काही शेअरिंग रिक्षा सुद्धा असतात ज्या सोडतात. पण आम्ही बॅक साईडला होतो त्यामुळे आम्हाला प्रायव्हेट रिक्षाने जावं लागलं. पण तुम्ही शेअरिंग रिक्षा करून सुद्धा पैसे वाचवू शकता इथे. तर दुसऱ्या दिवशी आम्ही त्र्यंबकेश्वर टू नाशिक रोड आलो. त्याचे पुन्हा 210 रुपये झाले. मुंबई टू त्र्यंबकेश्वरचा जो प्रवास होता तो असा बजेट फ्रेंडली झालेला आहे. तर आता आलेला आहे तो मुवमेंट ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहात. तर आपण आता चला सगळी टोटल एकत्र मोजूया की किती झालेली आहे. मी लास्ट टाइम सांगितल्याप्रमाणे लोकल आणि ट्रेनचा माझा मिळून खर्च झालेला आहे 1313 रुपये. त्यानंतर बसेसचा टोटल मिळून आमचा खर्च झालेला आहे 510 रुपये, आणि हॉटेलचा खर्च झालेला आहे 2100 रुपये, आणि जे आमचं खाणं पिणं झालेलं आहे ते एकूण टोटल मिळून झालेलं आहे 670 रुपये, आणि पूजा आणि इतर साहित्य मिळून आमचे 100 रुपये झालेले आहेत. तर असं ग्रँड टोटल आमचं 4 लोकांचं 2 दिवसाचा खर्च आलेला आहे 4693 रुपये.
1173 पर पर्सन आम्हाला लागलेले आहे. आणि ती 2500 जी सेव्हिंग झालेली आहे ती हॉटेल रूमच्या शेअरिंगवर, चाइल्ड तिकीटवर आणि चाइल्ड मीलवर अशी मिळून वाचलेले आहेत. तर मी इथे सांगेल, सहल बजेटमध्ये असो किंवा लक्झरी, कुटुंबासोबत घालवलेला वेळ आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा कोणत्याही पैशापेक्षा मौल्यवान नाही आहे. तुमचं त्र्यंबकेश्वर आणि नाशिक ट्रिप जर प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह करा आणि मी पुढच्या कोणत्या डेस्टिनेशनला जायला पाहिजे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन बजेट ट्रिपसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी पॅरेंटिंग.